पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। तब्बल 1254 अर्जांची विक्रमी विक्री, परंतु प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी वेट अँड वॉचची भूमिका। धुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी गेल्या 4 दिवसातील निरंक शांततेनंतर आज अखेर निवडणुकीचा खऱ्या अर्थानं श्रीगणेशा झाला आहे। आतापर्यंत तब्बल 1254 अर्जांची विक्रमी विक्री झाली असली तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती। मात्र आज प्रभाग क्रमांक 15 मधून 2 उमेदवारांनी आपले अर्ज सादर करत या प्रक्रियेला वेग दिलाय। यामध्ये प्रभाग 15 ब मधून काँग्रेसतर्फे मोमीन आतिया बानो यांनी, तर प्रभाग 15 अ मधून मोहम्मद मुआज मुझफ्फर मोमीन यांनी अपक्ष म्हणून आपले नामांकन दाखल केलंय। विशेष म्हणजे 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून उद्या रविवारी सुट्टी असल्यानं उमेदवारांच्या हाती केवळ सोमवार आणि मंगळवार असे 2च दिवस शिल्लक आहेत, ज्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दुसरीकडे भाजपकडून 55+ नारा दिला जात असतानाच शिवसेनेसोबतच्या युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। तसेच महाविकास आघाडीनंही अद्याप आपली पत्ते उघड न केल्यानं राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज 27/12/2025 को हमने अर्ज वार्ड नंबर 15 से उम्मीदवारी अर्ज दाखिल किया है। मेरी आज ही भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से उम्मीदवारी करेंगे और मैं मोहम्मद मुआज मुजफ्फर हुसैन अपक्ष उम्मीदवारी करने उम्मीदवारी जनता की सेवा करने के लिए हमने उम्मीदवारी अर्ज भरे हैं और हमारी उम्मीद है कि वार्ड के सब छोटे बड़े हमारे साथ रहेंगे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।